शेतकरी बांधव नमस्कार. मी संदीप राजोळे. आज केळीच्या बागामध्ये आहे. आपण केज ह्या भागामध्ये आलो आहे. तर केळीच्या फळामध्ये आपण दिसतोय. तर हे कुठले खतं वापरले गेलेले आहेत, ते कशा पद्धतीने आलेले आहे, आपण प्रत्यक्षात बघणार आहे. आता हे बघा, तुम्ही बघता इथं केळीचं फळ दिसतं, एवढं मोठं आहे, खूप वजनदार आहे. आणि हे कशा पद्धतीने वापरलेलं आहे, याला काय काय वापरलेलं आहे, तर आपण प्रत्यक्षात पाहूया. शेतकऱ्यांकडून माहिती घ्यायची. बघितलं आता हे समोर आपल्याला हे दिसतंय आपल्याला, हे सगळ्याला समोर दिसते. केळी कशा पद्धतीने चांगली पोचलेली आहे आणि याचं चांगलं बर्नअप पण चांगलं झालेलं आहे. तर आपण हे शेतामध्ये प्रत्यक्षात आपण बघतोय की बाबा हे केळी लागण केलेली आहे. तर या केळी लागण केलेल्या पिकाला जे काही खतं वगैरे वापर झालेले आहेत, कुठल्या पद्धतीने वापरलेले आहेत, कशा पद्धतीने वापरले आहेत, कुठले वापरलेले आहेत, आपण हे जे शेतकऱ्यांना खतं दिलेले होते, आपण प्रत्यक्षातच ऐकूया की बाबा ह्याला एवढी जी केळी भरलेली आहे, पूर्ण जसं काय हाताची जे साईज दिसते ना, अशा पद्धतीची एक केळी दिसते ते. आणि त्याला आपण खतं कुठले वापरले तर आपण प्रत्यक्षात शेतकऱ्यालाच इथं बोलूया आणि ऐकूया त्यांच्या माध्यमातून. या सर, या इथं तुम्ही. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव अंकुश जमनागिर गिरी, राहणार सुकळी, तालुका केज आहे, जिल्हा बीड आहे. ह्या जी केळी एवढी जी मोठी झालेली आहे, कुठले ह्याला खतं तुम्ही वापरलेले आहे त्याला? सर, आपण सगळं हे वापरलेले आहेत कंपनीचे. तर हे डेव्हलपर वापरलेले सुरुवातीला. बर. नंतर हे 2 किसान ग्रोथ आणि किसान किंग वापरलेलं आहे. अच्छा, हां. हे 3 प्रोडक्ट तुम्ही वापरलेले आहेत. हो. आता हे ज्यावेळेस लागण केलेली होती तेव्हापासून याला वापरलंय का मध्येच कुठे कधीतरी वापरलं तुम्ही? मध्येच म्हणजे सुरुवातीलाच वापरलेले आहेत. बर. 3 डोस आपण सुरुवातीलाच वापरलेत. नंतर आपल्याला चांगले वाटायले झाड म्हणून आपण बंद केलंय, नंतर वापरलेलं नाही. जर आपण जास्त डोस वापरला अजून त्याचं जास्त पोचले असते वाटतं मला तर. बरोबर आहे. आता एवढे डोस वापरून सुद्धा एवढी चांगली भरलेली आहे केळी. आता ह्याचं साधारणतः एका झाडाचं किती वजन आहे ह्याचं एकाचं? एका झाडाचं खुटाचं वजन म्हणलं तर 60 किलोचं खुटाचं वजन आहे आता सध्या. बर. हो. शेतकरी बांधव, बघितलं तुम्ही, प्रत्यक्षात तुम्हाला इथं दिसतंय केळीचं कशा पद्धतीने पोषण झालं. 1 फुटाचं वजन जवळपास 60 किलोपेक्षाही जास्त वजन आहे. एका माणसाला हे उचलणार नाही इतकं वजन आहे. आणि त्याला फक्त हे सेंद्रियच खतं वापरलेले आहेत. 3 डोस टाकले. 3 डोस दिलेले आहेत. समाधान आहे तुम्ही? हो, समाधान आहे. इतर शेतकऱ्यांना की बाबा ह्या खतांसंदर्भात काय सांगावं असं वाटतंय? मला तर माहिती नव्हता. आपण तर 3च डोस वापरले. जर आपण कंपल्सरी महिन्यानं जसं आपण सांगतो तसं जर वापरलं तर याच्यापेक्षा बी आपले आता समजा 10 किलो 5 किलो अजून वाढणारच, कमी नाही राहणार. बर. तर आपण नफेतच राहणार ना. कसं बी किती बी जरी कमी भाव वाढला तर इथं जर वजन वाढलं तर आपल्याला वजनाचे पैसे मिळणार, केळीची क्वालिटी चांगली निघणार आहे, त्याचे पैसे मिळणारच आहेत. आधी बाजारात आपण जर विकाय गेलो तर 60 रुपये डझन हे मार्केट मिळाले आपल्याला. अच्छा. मग दुसऱ्या केळीला तसं मिळणार नाही ना, बारीक केळं असल्यावर. वजन बघू, याचं जाडी बघूनच आपल्याला लक्षात येते की बाबा मार्केटमध्ये आपल्याला रेट किती रेट भेटणार. मिळणार आहे. एकंदरीत हे खतं वापरून तुम्ही एकदम समाधान आहे. ऊसाला पण चांगलं आलेलं आहे रिझल्ट. ऊसाला पण बघितलेलं आहे आपण. ओके. हो. बघा शेतकरी बांधवांनो, आपण प्रत्यक्षात पाहतोय हा एकदम एवढा मोठा उंच घड आहे. जवळपास 60 किलोचा वजनाचा घड, जास्तच असेल माझ्या मते तरी, पण 60 किलोचाही समजा आपण पकडला गेला तर एकदम वजन चांगलं भरलेलं आहे. आणि त्याला आतापर्यंत 3 डोस कंपनीचे वापरलेले आहेत. युवामार्टचे कंपनीचे 3 डोस वापरलेले आहेत. किसान ग्रोथ, किसान किंग, किसान डेव्हलपर. आज व्हिडिओ बनवण्याचा शेतकरी बांधवांना एकच उद्दिष्ट आहे की बाबा रासायनिक खतांचा बेसुमार वापर होत चाललेला आहे. तर त्याच्यामुळं प्रत्यक्षात दाखवल्यानंतर, शेतकऱ्यांचा अनुभव आपण प्रत्यक्षात ऐकल्यानंतर आपल्याला कुठंतरी लक्षात येतं की बाबा आपल्याला सेंद्रिय शेती करणं गरजेचं आहे, रासायनिककडे कुठंतरी आपल्याला कल कमी करणं गरजेचं आहे. तर त्याचा एकच उद्दिष्ट आहे की आपल्याला सेंद्रिय शेती करणं गरजेचं आहे. आज 29 ऑक्टोबर 2025 सुकळी बीड केज ह्या भागामध्ये आम्ही हे व्हिडिओ बनवण्याचा उद्दिष्ट होता. प्रत्येक शेतकऱ्यांनी हे खतं वापरले पाहिजे आणि खतं वापरून खर्च कमी आणि उत्पन्न जास्तीत जास्त केला पाहिजे. हेच एक उद्दिष्ट आहे कंपनीचं. विषमुक्त शेती रोगमुक्त भारत अभियानांतर्गत तुम्ही वापरा, चांगला फायदा ह्या शेतकऱ्याला झाला, नक्कीच तुम्हाला सुद्धा ह्याचा फायदा होऊन जाईल. विषय जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.